त्या दिवशी पडणारा पाऊस रंजनीच्या मनासारखा होता. थांबायला तयार नसलेला उद्देश हीनपणे तो पडत राहिला. 35 वर्षांच्या आयुष्यात ती बहुतांशी इतरांसाठी जगली होती. स्वतःसाठी स्वप्ने पाहिली, पण ती कधीच पूर्ण होऊ शकली नाहीतही. वास्तविकता तिला खूप जखमी करत होती. रंजनी एक तमिळ शिक्षिका होती, विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका. पण शाळेबाहेरील आयुष्य तितके सुखी नव्हते. तिच्या आईला रंजनीच्या लग्नाचा प्रश्न सतत सतावत होता. रंजनीच्या 2 लहान बहिणी जननी आणि भारतीयांच्यासाठीच आईचे सगळे लक्ष होते. रंजनीच्या मेहनतीने मिळवलेला पैसा तिच्या आईने बहिणींसाठी सोने आणि रेशमी कपडे खरेदी करण्यासाठी वापरला आणि त्यांच्या लग्नाची तयारी सुरू केली. तुझ्या बहिणींची लग्ने झाल्यावरच तुझ्याबद्दल विचार करू, असे आई रंजनीला सांगायची. सुरुवातीला रंजनीने हे आनंदाने स्वीकारले, पण प्रत्येक वेळी येणारी स्थळे आईने नाकारायला सुरुवात केली. मोठ्या मुलीचे लग्न लहान बहिणींपेक्षा आधी होणे अशुभ आहे असा तिचा विश्वास होता. जननी आणि भारती यांची लग्ने झाली. रंजनीच्या सगळ्या बचती त्या 2 लग्नांसाठी खर्च झाल्या. प्रत्येक लग्नानंतर रंजनीला स्वतःचे आयुष्य हरवल्यासारखे वाटत होते, पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही. एकदा तिच्या बहिणी त्यांच्या नवऱ्यांसह घरी आल्या तेव्हा रंजनीने त्यांचे आनंदाने स्वागत केले. पण त्या रात्री त्या गेल्यावर ती आरशासमोर उभी राहिली. तिला आरशात एक अशी मुलगी दिसली जी स्वतःवर प्रेम करते, पण जिला कोणीही प्रेम. नव्या शहरात तिने एका छोट्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला सुरुवात केली. तिथे तिला स्वातंत्र्याची अनुभूती झाली. दिवस आठवड्यांत आठवडे महिन्यांत बदलले. तिच्या मनातील जखमा हळूहळू भरू लागल्या. एकटेपणापासून सुटका मिळवण्यासाठी तिने आपल्या फ्लॅटखालील हॉलमध्ये ट्युशन क्लासेस सुरू केले. एक दिवस साधारण 15 वर्षांचा मुलगा मनू आणि त्याची आई रंजनीकडे आले. मनू अभ्यासात खूप मागे होता. क्लासेस सुरू झाल्यावर मनू खूप शांत राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर हास्याचा मागमूसही नव्हता. एकदा ट्युशन संपल्यानंतरही मनू घरी जायला तयार नव्हता. मला आता घरी जायला भीती वाटते टीचर, आई मला रागावेल. मला ट्युशन खूप आवडते, तो म्हणाला. त्याच्या बोलण्याने रंजनीच्या हृदयाला स्पर्श झाला. तिला समजले की त्याला त्याच्या घरी प्रेम. तिने अरविंदला फोन करून सगळे सांगितले. रंजनी, आपण त्याच्या घरी जाऊन पाहू, अरविंद म्हणाला. ते मनूच्या घरी गेले. दार उघडे होते. आत गेल्यावर घर रिकामे होते. एकही सामान तिथे नव्हते. त्याच्या आईने सगळे सामान घेऊन घर सोडले होते. आपण त्याला घरी नेऊन ठेवू, रंजनी म्हणाली. तू बरोबर बोलत आहेस रंजनी. या मुलाला आपल्याशिवाय कोणी नाही, अरविंद म्हणाला. अशा रीतीने मनू रंजनीच्या घरी राहायला लागला. त्याचा निरागस हसरा चेहरा आणि खेळ रंजनीच्या एकटेपणाच्या वेदना हळूहळू पुसायला लागला. 2 दिवसांनंतर रंजनीने मनूला त्याच्या भूतकाळाबद्दल विचारले. टीचर, मी माझ्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही. मी दत्तक घेतलेला आहे, तो रडत म्हणाला. ही सत्यता रंजनीला धक्का देऊन गेली. तिला मनूवर राग आणि संशय आला. तिला काय बोलावे हे समजले नाही. मीही सोडलेली आहे, मला या समस्या नको तसे तिला वाटले. मनू, तू इथून जायला हवे, ती म्हणाली. मनूचा चेहरा उतरला. तो काही न बोलता निघून जायला तयार झाला. दुसऱ्या रात्री रंजनीचे मन अस्वस्थ होते. खिडकीतून बाहेर पाहताना तिने मनूला थंडीत थरथर रस्त्यावर अशक्त अवस्थेत पडलेला पाहिला. तिने लगेच अरविंदला फोन केला. ते धावत जाऊन मनूला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासले. त्याला जन्मतः मेंदूत एक दुर्मिळ आजार आहे. यामुळे त्याच्या भावना आणि शारीरिक प्रतिक्रिया प्रभावित होतात. कोणीही त्याची काळजी घेत नाही असे वाटते, डॉक्टर म्हणाले. रंजनी थक्क झाली. तिच्यामुळे एक जीव धोक्यात आला आहे हे तिला समजले. अरविंद, आता मी त्याला सोडू शकत नाही. तू माझा मुलगा म्हणून माझ्याबरोबर राहील, रंजनी म्हणाली. मी तुझ्याबरोबर आहे रंजनी, अरविंद म्हणाला. त्या क्षणापासून रंजनीचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तिचे विश्व मनू आणि त्याच्या आरोग्यापुरते मर्यादित झाले. रुग्णालयातून परतल्यानंतर मनू रंजनीच्या घरी परत आला. त्याच्या डोळ्यांत एक नवे चमक होती. टीचर, आता मी तुम्हाला आई म्हणू का, मनूने विचारले. रंजनीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने त्याला मिठी मारली आणि चुंबन घेतले. तू मला आई म्हण, ती म्हणाली. त्या रात्री अरविंद रंजनीच्या घरी आला. आपण तिघांनी एक कुटुंब म्हणून एकत्र राहूया का, मनूचे आईवडील आपण दोघे होऊया, अरविंद म्हणाला. रंजनी थक्क झाली. तिची हरवलेली स्वप्ने पुन्हा फुलल्यासारखी वाटली. आपण लग्न करूया का, अरविंदने विचारले. रंजनीच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने होकार दिला. अरविंदने तिचे हात घट्ट धरले. त्या क्षणी त्या तिघांनी एक नवे कुटुंब बनवले. रंजनी आणि अरविंदांचे लग्न झाले. त्यांनी मनूला कायदेशीरपणे दत्तक घेतले. रंजनीच्या आईच्या स्वार्थामुळे 35व्या वर्षीही तिचे लग्न होऊ शकले नव्हते. पण आता तिला प्रेमापुलकी आणि कुटुंब मिळाले. नशिबाने त्यांना एकत्र आणले आणि आयुष्यातील हरवलेला आनंद त्यांना परत मिळाल्यासारखे वाटले.